तेल्हारा नगर परिषद कार्यालयात प्रलंबित नागरी मागण्यांसाठी सुज्ञ नागरिकांच्या वतीनं जागरण गोंधळ ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आंदोलनकर्त्यांनी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या दालनात ठिय्या देत घोषणाबाजी केली। मुख्य मार्केट परिसरात सार्वजनिक मुतारी घर उभारणं, गुंठेवारी नियमितीकरण, टाउन हॉल दुरुस्ती, गौतमा नदी परिसर स्वच्छता, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणं, दिव्यांगांसाठी 5% निधी वितरित करणं, तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारणं आणि छत्रपती संभाजी महाराज मार्केट सुरू करण्याच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या। दरम्यान तेल्हारा नगर परिषद प्रशासनानं आंदोलनाची दखल घेत 5 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता अध्यक्षांच्या दालनात चर्चेसाठी प्रतिनिधींना निमंत्रित केलंय। आंदोलनकर्त्यांनी चर्चेसाठी सकारात्मक भूमिका घेतली। बैठकीतील निर्णयाकडे शहराचं लक्ष लागले। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राजेश पाटील खारोडे यांनी। गडचिरोली जिल्ह्याच्या पालक सचिवपदी राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली। याबाबतचा शासन आदेश आज निर्गमित करण्यात आलाय। पूर्वी गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर कार्यरत होते। प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या बदलानुसार आता राजेश अग्रवाल हे गडचिरोली जिल्ह्याचे नवीन पालक सचिव म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राज अनिल पोचमपल्लीवार यांनी। नांदेड इथं भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चाच्या वतीनं ग्लोबल AI प्रकरणावरून युवक काँग्रेसच्या कथित कृत्याचा निषेध करण्यात आला। महात्मा फुले पुतळा परिसरात झालेल्या आंदोलनात काँग्रेस विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। AIच्या माध्यमातून देशाची बदनामी केल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रतिमेला जोडे मारत निषेध नोंदवला। महिला मोर्चाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला। यावेळी भाजप महानगराध्यक्ष अमर राजूरकर, भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण, महिला जिल्हाध्यक्षा ज्योती कल्याणकर, महापौर कविता मुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मोहम्मद रफिक यांनी। जगभरातील लोक भारतात येऊन भारताच्या AI तंत्रज्ञानाची तारीफ केली। पण भारतातलीच काही देशातल्याच आपल्या काही संकुचित विचारांच्या लोकांनी देशाची बदनामी पूर्ण जगभर केली। त्या लोकांचा या ठिकाणी मी भारतीय जनता पक्षातर्फे या ठिकाणी आम्ही एक निषेध व्यक्त केला आणि सर्व काँग्रेस पक्षाचा ज्यांनी देशाची बदनामी केली अशा सर्वांसाठी आम्ही निषेध केलेला आहे। भारताचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब देशभरामध्ये भारताचे नाव लौकिक करत होते। त्या AI इम्पॅक्टच्या माध्यमातून आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव, विविध देशांमधून आलेली अतिथ्यांपुढे आपल्या देशविरोधी काँग्रेसच्या नेत्यांनी काही युथ काँग्रेसच्या माध्यमातून जो अर्थनग्न प्रदर्शन केलेला आहे त्याचा आम्ही महिला मोर्चा, नांदेड जिल्हा महिला मोर्चाच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत आणि पूर्ण नांदेड जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत। मुंबई येथील आझाद मैदान इथं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कार्यरत सुमारे 28,000 ग्रामरोजगार सेवकांनी एल्गार मोर्चा काढलाय। ग्रामरोजगार संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन आयोजित करण्यात आलंय। प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब तायडे, विनोद चव्हाण, श्रावण बोकडे आणि राजेंद्र जिचकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा पार पडलाय। ग्रामरोजगार सेवकांना नियमित वेतन, विमा संरक्षण आणि शासन सेवेत समावेश करावा, तसंच 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली। राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये 15 ते 20 वर्षांपासून विविध विकास कामं प्रामाणिकपणे पार पाडूनही सेवेला स्थैर्य नसल्याची खंत व्यक्त करत शासनानं तातडीनं सकारात्मक निर्णय घ्यावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रवीण पाटील यांनी। छत्रपती संभाजीनगर इथं युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप असलेल्या कथित कृत्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष आणि महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। कार्यकर्त्यांनी एकत्र येत संबंधित कृती समाजात गैरसमज निर्माण करणारी आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारी असल्याचा आरोप केलाय। ग्लोबल AI सारख्या संवेदनशील विषयावर राजकीय हेतूने आक्षेपार्ह कृत्य केल्याचा आरोप करत आंदोलकांनी तीव्र घोषणाबाजी केली। तसंच काँग्रेसशी संबंधित युवकांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली। आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। हे आंदोलन शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे।
साथ हैं, चित्राताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, वाह तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो, देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो। नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, दादागिरी नहीं चलेगी। राहुल गांधी का करायचं काय, नाही मुसलमान काय। शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी खासदार संदीपान भुमरे यांच्यावर कोट्यवधींच्या जमीन बळकावल्याचा गंभीर आरोप केलाय। जटवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमीन संपादित करून समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी देण्यात आली असून तिचं संपादन मूल्य हे सुमारे 1150 कोटी रुपये असल्याचं त्यांनी सांगितलंय। दानवे यांच्या आरोपानुसार भुमरे यांचा ड्रायव्हर जावेद रसूल शेख याच्या नावावर 1971 साली हिबानामा झाल्याचा दावा करण्यात येतोय। मात्र संबंधित व्यक्तीचा जन्म हा 1985 मध्ये झाल्याचा दावा करत 1971 मध्ये हिबानामा कसा झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। यापूर्वीही 400 कोटी रुपयांच्या व्यवहारात त्याच नावाचा उल्लेख असल्याचा आरोप त्यांनी केलाय। या प्रकरणी कागदपत्रांसह मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आली असून चौकशीतून सत्य बाहेर येईल असा दावा दानवे यांनी केलाय। काय हा सगळा प्रकार आहे हिबानामाचा, आम्हाला सविस्तर संभाजीनगरात समृद्धी महामार्गाला गेलेली 23 एकर जमीन जी जिचं आजचं व्हॅल्युएशन 1150 कोटी रुपये आहे जवळजवळ। ही जमीन जुनी एका कुटुंबाची आहे। ही माझ्या माहितीप्रमाणे सरकारने पडीक होती म्हणून ॲक्विजिशन केलेली आहे। पडीक जमीन होती, प्रतिबंधित मालक इथं होता। परंतु आता जी माहिती आहे की इथले खासदार आहेत माझ्या माहितीप्रमाणे भुमरे साहेब, त्यांचा ड्रायव्हर एक जावेद रसूल याचा जन्म 1985 चा आहे, पण त्याला 1971 ला ह्या कुटुंबाने हिबानामा करून दिला आणि त्याचा मोबदला जवळपास 1150 कोटी रुपये आहे। हा 1150 कोटी रुपयाचा मोबदला सरकारचा हापापाचा गप्पापा करण्याचा प्रयत्न चालू असल्याचे पेपर्स काही माझ्याकडे आलेले आहेत। तब्बल 1150 कोटी रुपये आहेत हे। आणि जो व्यक्ती 1985 ला जन्मला त्याचा हिबानामा 1971 ला झालेला आहे। हे मी म्हणत नाही, हे सरकारच्या पेपर्स मध्ये म्हटलेलं आहे। ऑफिशियली विभागीय आयुक्तालय, कलेक्टर ऑफिसचे जे संबंधित अधिकारी असतात या क्षेत्रातले, त्यांनी त्याच्यात नोंद केलेली आहे। आणि मला असं वाटतं ठीक आहे, कोणाची जमीन असेल, त्याचं ॲक्विजिशन झालं असेल, त्याचा मोबदला सरकारला द्यावा लागतो। पण जे व्यक्ती इथं ज्यांच्याकडून हिबानामा करून घेतलेला जावेद यांच्याकडे देण्याचा तो घाट प्रशासनातल्या काही अधिकाऱ्यांनी केलेला आहे ना। हा जावेद रसूल याचं नाव आधी संभाजीनगरला एका जमिनीच्या प्रकरणात आलं होतं हिबानामा। आता मला हे कळलं, हिबानामा मुस्लिमांना करून देत असतात, हिंदू मुसलमानाला हिबानामा कधीपासून करून द्यायला लागले हा एक प्रश्न माझ्या मनातला आहे। आणि जो व्यक्ती 85 ला जन्मला त्याचा 71 ला जन्माच्या आधीच हिबानामा कसा झालेला ते वर्ष 2 वर्ष म्हणजे नाही, कमी नाही तर म्हणजे जवळपास 14 वर्ष जन्मल्याच्या आधीच त्याला हिबानामा करून दिला आहे। याच्यातल्या ह्या मेन महत्वाच्या गोष्टी आहे। प्रशासनातला मस्तावालपणा, भ्रष्टाचाराचं हे एक नमुना दाखल उदाहरण माझ्यासमोर आलेलं आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय महसूल मंत्री, माननीय राज्य रस्ते विकास मंडळाचे मंत्री एकनाथजी शिंदे, बावनकुळे साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस यांना या संदर्भात आणि त्यांचे सगळे सचिव यांना या संदर्भात मी कालच पत्र पाठवलेलं आहे। आणि हे पत्र मी तुम्हालाही देतो, त्याचे सगळे पेपर्स माझ्याकडे जे उपलब्ध आहेत तेही मी तुमच्या समोर सादर करतो। परंतु मला असं वाटतं मोठा अनियमितता, मोठी अनागोंदी संबंधित अधिकारी तपासले पाहिजे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि अशा पद्धतीने नेहमी हिबानामा कोण आहे याला पोलीस एकदा जेलमध्ये का टाकत नाही हा माझा प्रश्न आहे। मागच्या केसमध्ये त्याला सोडलेलं आहे, अजून पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही, सगळ्या गोष्टी स्पष्ट होत असून सुद्धा एवढंच। बरं, आता हे 50 कोटी रुपये तुम्ही म्हणताय की ते आता राज्य सरकारचे आलेले आहे, म्हणजे त्या एका विशिष्ट अकाउंटमध्ये ते त्याची मागणी केली का मग जावेद रसूलने? आता हिबानामा त्याच्या नावावर आहे, त्याच्यासाठीच पत्रव्यवहार आहे ना हा। तेच पत्रव्यवहार मी आपल्याकडे सादर केलेले आहे की हे 1150 कोटी रुपये कायदेशीर वारसदार हिबानामा याला करून दिल्यामुळे याच्याकडे मिळावं अशा प्रकारचं प्रार्थना त्यांनी केलेली आहे। जागतिक AI परिषदेमध्ये काँग्रेस पक्षानं केलेल्या कथित कृत्याच्या निषेधार्थ वर्ध्यात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलं। यावेळी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारत घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनात भाजप प्रदेश उपाध्यक्ष रामदास तडस, जिल्हाध्यक्ष संजय गाते
तसंच महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते. आपल्याला माहीत असेल की काही दिवसापूर्वी दिल्लीच्या भारत मंडपममध्ये जगभरातले सगळे AI तज्ज्ञ अशा 3000 प्रतिनिधींची AI समिट सुरू असताना आपण पाहतो की आज जगामध्ये भारत हा मोठा डेटा सेंटर बनतोय जगाचा. त्या दृष्टीने ते AI समिटचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आणि जगभरातले प्रतिनिधी त्या ठिकाणी आले. परंतु काँग्रेसची नेहमी भारत विरोधी भूमिका राहिलेली आहे, देशविरोधी भूमिका राहिलेली आहे आणि म्हणून काँग्रेसमधील युवक काँग्रेसच्या 4 कार्यकर्त्यांनी त्या भारत मंडपममध्ये जाऊन आपल्या स्वतःचे कपडे काढून त्या ठिकाणी भारत विरोधी घोषणा दिल्या आणि एक प्रकारे या जगाच्या नकाशावर भारताची प्रतिमा मलिन करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आपण पाहतोय 2014 पासून भारत सर्व क्षेत्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, टेक्नॉलॉजी असेल, AI असेल, फॉरेन इन्व्हेस्टमेंट असेल, या सगळ्या दृष्टीने आपण जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर आता पोहोचतोय आणि म्हणून अशा स्थितीमध्ये कुठेतरी या देशाचं नेतृत्व म्हणा माननीय नरेंद्रभाई मोदी किंवा देशाची प्रतिमा अशा पद्धतीने मलिन करण्याचं काम राहुल गांधीच्या माध्यमातून या देशामध्ये सुरू आहे, काँग्रेसच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभर या देशविरोधी काँग्रेसच्या प्रवृत्तीचा निषेध व्हावा, लोकांमध्ये हा विषय पोहोचावा की काँग्रेस कशा पद्धतीने देशविरोधी कृत्य करत आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी, आमची महिला मोर्चा असेल, आमचा युवा मोर्चा असेल आणि सर्व पदाधिकारी, आम्ही आमचे प्रदेशाचे नवनियुक्त उपाध्यक्ष माननीय रामदासजी तडस, आमच्या महिला मोर्चाच्या जिल्हा अध्यक्षा वैशालीताई येरावार यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी राहुल गांधी आणि काँग्रेसच्या विरुद्ध आम्ही या ठिकाणी निषेध आंदोलन करतो. काँग्रेसला देशात आता जनाधार राहिला नाही, अण्णा राहुल गांधीला जनाधार राहिला नाही. दिल्लीला याची मीटिंग असताना बाहेर देशातले लोक प्रतिनिधी त्या ठिकाणी आले होते आणि त्या प्रतिनिधी समोर भारत देशाची प्रतिमा मलिन करण्याचं काम काँग्रेस आणि त्यांच्या सहकार्यानं केलं. परंतु जनतेला माहित आहे 2014च्या अगोदर या देशाची अर्थव्यवस्था हे 14व्या क्रमांकावर होती आणि या 10 वर्षाच्या कार्यकालामध्ये नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली या देशाची अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर यायला लागली आणि प्रगती ना राहुल गांधीला आणि ना काँग्रेसला पाहावसं वाटत नाही, कारण त्यांच्या काळात 14वी अर्थव्यवस्था होती आणि मग देश प्रगतीची वाटचाल करत आहे. त्यामुळं देशाचा जनाधार हा काँग्रेसला नसल्यामुळं देशाच्या विरोधात बाहेर देशात देशद्रोहीचं काम काँग्रेस पक्षाने राहुल गांधी करत आहे आणि त्यांच्या ह्याच्यात आमचा हा निषेध आहे. आहे की देशाची प्रगती होत आहे आणि आताच आपल्या देशात दिल्ली येथे AI समिटचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्या AI समिट मध्ये म्हणजे भारताची एवढी प्रगती होत आहे आज देश म्हणजे सगळ्या जगात भारत 2ऱ्या नंबरवर AIचा यूज करणारा देश आहे आणि एवढी प्रगती सुरू असताना या समिटचा वेळेस विरोधकांनी किंवा काँग्रेसच्या युवकांनी भारत विरोधात त्यांनी तिथे प्रदर्शन केले, अर्धनग्न अवस्थेत त्यांनी तिथे प्रदर्शन केले आणि देशाची प्रतिमा काळीमा फासण्याचं काम त्यांनी इथे केलेलं आहे. आपण आज बघतो आहे की 70-80 वर्षानंतर आज खऱ्या अर्थाने देशाची प्रगती आपण इथे होताना बघतोय. शैक्षणिक क्षेत्र असो, टेक्नॉलॉजी असो, विकासात्मक कामं असो, प्रत्येक क्षेत्रात भारत हा नंबर 1 कडे वळण्यात जातो आहे. काही गोष्टींमध्ये आपण नंबर 2 वर आहोत, नंबर 3 वर आहोत, पण एवढी टॉप 10 मध्ये आपली प्रगती सुरू असताना देशातले लोक देशाची प्रतिमा खराब करत आहे याचा आम्हाला खरंच खूप खेद वाटतो आहे आणि यासाठी आम्ही आज हे आंदोलन केलेलं आहे. पालिका प्रभाग समिती क्रमांक 4 कार्यालयाच्या प्रांगणात अनधिकृत बांधकामाच्या जुन्या वादातून एका व्यक्तीला 5 जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानं शहरात खळबळ उडाली. मोहम्मद मनसूर अन्सारी हे तक्रार अर्ज देण्यासाठी कार्यालयात गेले असताना नियाज सिद्दीकी,
फिरोज मेनन, कासिम सिद्दीकी, अली आणि एका अज्ञात व्यक्तीनं त्यांना दुचाकीवरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचं तक्रारीत नमूद आहे. जीव वाचवण्यासाठी त्यांनी जवळील केबिनमध्ये आश्रय घेतला. त्यानंतर त्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय इथं प्रथमोपचार देण्यात आले. या मारहाणीत त्यांचा हात फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी नियाज सिद्दीकी याला अटक केली. पुढील तपास सुरू आहे. महिलांना पर्यावरणासह विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्वाची संधी मिळत असेल तर त्याचं काँग्रेस पक्ष निश्चितच स्वागत करतोय. काँग्रेसची नेहमीच भूमिका महिला सक्षमीकरणाच्या बाजूने राहिली आहे. आमच्या 34 सदस्यांच्या गटामध्ये महिलांची लक्षणीय संख्या आहे आणि त्यांना आम्ही प्राधान्याने जबाबदाऱ्या दिल्या आहेत, असं काँग्रेस विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांनी म्हटलंय. स्थायी समिती, परिवहन समिती तसंच इतर विशेष समित्यांमध्ये शहराच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या सर्व भागातील प्रतिनिधित्व राखून महिलांसोबतच पुरुषांचाही समतोल सहभाग ठेवलेला आहे. महिलांना नेतृत्वात अधिकाधिक संधी देणं हीच काँग्रेसची ठाम भूमिका आहे, असंही ते म्हणालेत. नाही, काँग्रेसची भूमिका सुद्धा महिलांच्या फेवरेबल आहे आणि महिलांना जर कुठे चांगलं पद मिळत आहे तर त्याबद्दल त्यांचं स्वागतच आहे. परंतु काँग्रेसनी सुद्धा पूर्ण महिला द्यावं ही अपेक्षा असताना काँग्रेसमध्ये आमचे जे 34 नगरसेवक आहे त्याच्यामध्ये मध्ये महिलांची जी संख्या जवळपास 16 असल्यामुळे आमची कुठेतरी अडचण आहे. म्हणून आम्ही सुद्धा मॅक्झिमम महिलांना आम्ही प्राधान्य दिलं आहे. सगळ्या ज्या काही स्थायी समिती आहे, परिवहन समिती आहे किंवा ज्या विशेष समित्या आहे, प्रत्येक समितीमध्ये ह्या शहरातील पूर्व असो, पश्चिम, उत्तर आणि उत्तर दक्षिण किंवा सर्वच मतदारसंघातून समतोल असं राखून आम्ही त्याच्यात महिलांचा सोबतच पुरुषांचा सुद्धा समावेश केला. राजधानी दिल्ली येथील भारत मंडपम इथं झालेल्या AI समिट 2026 दरम्यान भारतीय युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून भारत अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली. या घटनेनंतर राजकीय वातावरण तापलेलं आहे. भारतीय जनता पक्षानं काँग्रेसवर तीव्र टीका केली आहे. या घटनेच्या निषेधार्थ अलिबाग इथं भाजप महिला मोर्चाच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग मांडवा मार्ग काही काळ रोखून धरत काँग्रेस विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसंच राहुल गांधी यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात अलिबाग पंचायत समिती सदस्य प्रियदर्शनी पाटील, ज्येष्ठ नेत्या मंजुषा कुद्रेमुती, मंदा बळी यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग होता. एकंदरीत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये IT सुविधा, डिजिटलायझेशन हे अतिशय जलद गतीने आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आहोत. ज्या पण काही आंतरराष्ट्रीय ज्या स्तरावरच्या गोष्टी असतात, म्हणजे G20 असेल किंवा एखादं समिट असेल, ऑलिम्पिक सारख्या गोष्टी असतील, तर हे करत असताना त्या गोष्टीचा पाठपुरावा करणं आणि त्या गोष्टी आपल्या देशामध्ये घेऊन येणं हे आपल्या एका देशासाठी प्रतिमेची गोष्ट असते. आणि हे करत असताना ते यशस्वी करणं आणि यशस्वीरित्या ते संपूर्ण जगाला दाखवणं हे सुद्धा आपल्यासाठी एखादी प्रतिमेची गोष्ट असते. आणि हे करत असताना आपण आज बघतोय की AI समिटसारखी एखादी आंतरराष्ट्रीय लेवलवरचं समिट जेव्हा आपण भारतामध्ये करत आहोत, तर ते करत असताना त्याचं जे अर्थकारण आहे, त्याच्यातनं होणारे जे नवीन पिढीसाठीचं जे एक मेसेज आहे तो हा आहे की AI टेक्नॉलॉजीमध्ये आपण नुसतंच कन्झ्युमरमध्ये न राहता आपण AI टेक्नॉलॉजीमध्ये लिडरशिपमध्ये पुढे जातो आहोत. आणि हे करत असताना आपल्या तांत्रिकदृष्ट्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या अर्थकारणाशी जुडलेल्या आहेत. आणि ते करत असताना जेव्हा AI समिटसारखं जेव्हा आपल्या देशामध्ये जेव्हा समिट होत आहे तेव्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून तिथे अतिशय बौद्धिक दर्जा कुठेतरी खालावला गेलेला दिसला. त्यांनी त्या ज्या प्रकारे विभित्सपणे तिथं निदर्शनं केली त्याच्यामध्ये आपण संपूर्ण जगामध्ये आपली भारताची प्रतिमा ही खाली गेली आणि ती योग्य आहे का, हा आमचा आंदोलनातनं निषेधातनं हा प्रश्न काँग्रेस पार्टीला आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा असे काही विषय असतात तेव्हा देशविरोधी, देशद्रोही ॲक्टिव्हिटी करणं म्हणजे संपूर्ण जगामध्ये आपली भारताची प्रतिमा ही खालवण्यासारखी असते. उदाहरणार्थ जेव्हा अणु करार झाला, उदाहरणार्थ जेव्हा कोविडसारखं संकट संपूर्ण देशावर आलं, उदाहरणार्थ एखादा दहशतवादी हल्ला जेव्हा आपल्या देशामध्ये झाला, तेव्हा सर्व पक्षीय, सर्व धर्मीय संपूर्ण देश एकत्र येताना आपण बघतो आहोत. जेव्हा AI समिटसारखं जगातलं समिट अतिशय
पुढच्या 50 वर्षाला तांत्रिकदृष्ट्या पुढे घेऊन जाणारं समिट जेव्हा भारतामध्ये होत आहे, तेव्हा युवक काँग्रेसच्या माध्यमातून राहुल गांधींच्या मार्गदर्शनाखाली अशा प्रकारचा निषेध करणं म्हणजे संपूर्ण AI समिटला च्या प्रयत्नाला कुठेतरी खालच्या पातळीवर नेण्यासारखं नाहीये का? एक गोष्ट जर चुकीची असेल तर तिची सुधारणा करू शकतो, आपण संवाद साधू शकतो. त्या चुकीला सुधारणा करायची का संपूर्ण AI समिटच्या प्रयत्नावर आपण प्रश्नचिन्ह उपस्थित करायचं? देशामधून अनेक त्या AI समिटमध्ये प्रतिनिधी आलेले होते. बहुसंख्य म्हणजे 50हून अधिक आंतरराष्ट्रीय लेवलवरचे तिथे समिट मध्ये आले नव्हते का? आलेले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतला होता का? घेतलेला. तिथे MOUs घडले नव्हते का? घडलेले. मग ह्या सगळ्या प्रयत्नांवर तुम्ही नकारात्मकतेने प्रश्नचिन्ह उभं करू शकता का? नाही करू शकत. तर त्यामुळे जेव्हा असं जगामध्ये देशव्यापी जेव्हा एखादं समिट होत असतं तेव्हा तुम्ही देशासाठी म्हणून तिथे उभे राहिलेले असतात. देशाची प्रतिमा ही तिथे लागलेली असते आणि हे समिट हे AI माध्यमातनं तुम्ही टेक्नॉलॉजीमधनं लीडर होत आहात. तर त्याच्यासाठीचं राजकारण हे फक्त 5 वर्षाचं असतं, पण तांत्रिकदृष्ट्या तुम्ही जेव्हा पुढे जाता ते तुम्ही पुढच्या पिढीसाठी 50 वर्षासाठी पुढे जाता. त्यामुळे अशा ह्या गोष्टीला आमचा निषेध आहे. महानगरपालिकेच्या वतीनं आज अमरावती शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी जनसंवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी सोनल कॉलनी रहाटगाव इथं लांडे लेआउट इथं अतिक्रमण संदर्भात मनपा आयुक्त यांना तक्रार देण्यासाठी आले असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक चंदू खेडकर यांनी मनपाच्या सभागृहामध्ये मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांच्या समोर तक्रारदाराला अश्लील भाषेचा वापर करत शिवीगाळ केली. माझ्या जीवाला कमी जास्त झालं तर मनपा आयुक्त आणि नगरसेवक चंदू खेडकर जबाबदार राहणार, अशी प्रतिक्रिया तक्रारदार गणेश मानकर यांनी दिली आहे. हॅलो, मी गणेश मानकर, राहणार सोनल कॉलनी, शेगाव राडगाव रोड, प्रभाग क्रमांक 1 मधून मी उमेदवार होतो बहुजन समाज पार्टीचा. आणि माझा चंदू खेडकर माझ्या या विरोधात होता उभा. आणि सोनल कॉलनीमध्ये जनता दरबार आहे महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोघांचा गोंधळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. काय विषय नेमका होता? नेमका ह्याच होता की सोनल कॉलनीमध्ये लांडे लेआउट आहे, त्यामध्ये वारंवार अतिक्रमण करण्याबाबत मी तक्रार दिली होती. त्यासाठी यांनी मी उपोषणावर बसण्याची धवत दिली होती 15 तारखेला. त्यासाठी मला यांनी बोलावलं होतं आणि काल मला त्यांनी एक पत्र दिलं की तुम्ही उपोषणावर बसू नका म्हणून. त्यासाठी आज मी जनता दरबारमध्ये आलो की अतिक्रमण काढत नाही आहे म्हणून. वारंवार 3 वेळा अतिक्रमण काढल्यावरही त्यांच्यावर गुन्हे दाखल केले नाही आहे, ना त्यांना अतिक्रमणची नोटीस दिलेली आहे. महानगरपालिकेच्या झोन प्रभाग क्रमांक 1चे अवसरे साहेब यासाठी जिम्मेदार आहे. त्यांनी आजपर्यंत कोणतीही त्यांना नोटीस दिलेली नाही आहे. 2दा अतिक्रमण काढलं तरी. आता ही 4थी वेळ आहे अतिक्रमण काढायची. आज येतो उद्या येतो, एकमेकाकडे ढकलतात. हे फाईल कधी रचना विभागाकडे पाठवतात, मालमत्ता विभागाकडे पाठवतात, कधी अतिक्रमण विभागाकडे पाठवतात, पुन्हा झोनकडे जातात, पुन्हा हेच नाटक यांचं फेरी असतात. आणि आज चंदू खेडकर तिथं येऊन त्यांचा काही विषय नव्हता ह्या प्रकरणात, त्यांचा कोणत्याही प्रकारचा विषय नाही आहे. फक्त त्यांचं मित्राचं घर तिथं असल्यामुळे ते याच्यामध्ये इन्व्हॉल्व होत आहे आणि मला जीवा मारण्याची धमकी देत आहे. आज माझ्या जीवाला कमी जास्त झाला तर याला जिम्मेदार आहे महानगरपालिका, नगरसेवक चंदू खेडकर आणि जे अतिक्रमण धारक आहे 7 लोक हे नाही. माझ्या जीवाला जर कमी जास्त झालं तर माझ्या घरच्याला मी सांगितलं की हेच जिम्मेदार आहे म्हणून. कोणत्या पक्षाचे नगरसेवक आहेत? हे राष्ट्रवादी पक्षाचे नगरसेवक निवडून आलेले आहे आणि आता दादागिरी करत आहे. सभागृहामध्ये शिवीगाळ मला दिलेला आहे. आयुक्त मॅडम, उपायुक्त मॅडम सगळे त्यांच्या देखता मला त्यांनी जीवा मारण्याची धमकी दिलेली आहे. माझ्या जीवाला कमी अवस्था झाला हेच जिम्मेदार आहे. किरीट सोमय्या यांच्या सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांशी अरेरावी केली. सोमय्या मालेगाव दौऱ्यावर आले असताना हा प्रकार घडलाय. पत्रकार प्रश्न विचारत असताना अचानक सुरक्षा रक्षकांनी पत्रकारांशी गैरवर्तन केलंय. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना ढकललंय. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. सर पण आम्ही काय चोर आहेत काही तर
या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत नवा विचार.